21 दिन में पैसा डबल हा प्रसिद्ध डायलॉग आहे फिर हेरा फेरी या चित्रपटातला। हा डायलॉग ऐकला की डोळ्यांसमोर येतात चित्रपटामधील राजू, श्याम आणि बाबूराव आपटे। राजूला 21 दिवसात पैसे दुप्पट करणाऱ्या स्कीम बद्दल कळतं। झटपट श्रीमंत होण्यासाठी ही स्कीम कशी फायद्याची ठरेल हे तो बाबूराव आणि श्यामला पटवून देतो। पैशाच्या लोभापायी बंगला विकून आणि काही पैसे उधार घेऊन हे तिघही लक्ष्मी चीट फंड मध्ये 1 कोटी रुपये गुंतवतात आणि 3 आठवड्यात 2 कोटी रुपये मिळणार अशा स्वप्नरंजनात असतात। मात्र 21 दिवसानंतर जे घडतं त्यानं त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी होते, कारण त्यांची आर्थिक फसवणूक झालेली असते। जे होतं नव्हतं ते सगळं काही ते गमावून बसतात। आता तुम्ही म्हणाल की मी ही गोष्ट का सांगते, पण जर मी असं म्हणाले की ही गोष्ट प्रत्यक्षात घडलीये तर, आणि तेही बंगळुरूमध्ये, जिथे एका जोडप्यानं शेकडो लोकांना गुंतवणूक आणि पैशांवर जास्त परतावा देण्याचं आमिष देऊन जाळ्यात अडकवलं आणि कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून ते बंगळुरू येथून बेपत्ता झालेत। प्रत्यक्षात घडलेलं बंगळुरूमधलं फिर हेराफेरीचं हे प्रकरण नेमकं आहे काय? नेमकी काय स्कीम होती? हा घोटाळा कसा उघडकीस आला? या सगळ्याविषयीच माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव। एका गुंतवणूकदारानं केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाचा उलगडा व्हायला सुरुवात झाली। या गुंतवणूकदारानं या योजनेत त्याचे 70 लाख रुपये नुकसान झाल्याचा दावा केलाय। केरळच्या स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मूळचे केरळचे असणारे टॉमी आणि शायनी हे जोडपं गेल्या 25 वर्षांपासून बंगळुरूच्या राममूर्ती नगरमध्ये राहतंय, जे या चिट फंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असल्याचा दावा करण्यात आलाय, ज्यामध्ये गुंतवणूकदारांकडून 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम लुटल्याची माहिती आहे। कंपनी विरुद्ध 300हून अधिक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। टॉमी आणि शायनी हे A&A चीट्स अँड फायनान्स नावाची चिट फंड कंपनी चालवत होते, जी गुंतवणुकींवर 15 ते 20% इतका परतावा देण्याचं आश्वासन देत होती। अनेक वर्षांपासून वेळेवर परतावा दिल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात कंपनीला यश मिळालं होतं, ज्यामुळे गुंतवणूकदार समुदायात कंपनीची विश्वासार्हता आणखी मजबूत झाली होती। तथापि गेल्या काही महिन्यात हे पैसे येणं बंद झालं आणि टॉमी आणि शायनी दोघंही संपर्कात येऊ शकले नाहीत। ठेवीदारांमध्ये चिंता पसरली, ज्यांपैकी अनेकांनी मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवली होती। त्यामुळे या जोडप्याशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले गेले, जे निष्फळ ठरले। किमान 300 गुंतवणूकदारांनी या जोडप्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली। त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचा दावा सुद्धा केलाय। जोडपं पळून गेल्यानंतर त्यांचे मोबाईल फोन बंद आहेत आणि ऑफिसला देखील टाळं लागलेलं आहे। या प्रकरणासंदर्भात प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात आलाय। पोलिसांनी या जोडप्याचा शोध घेण्यासाठी आणि फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना थकलेले पैसे वसूल करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली। तपासाचा भाग म्हणून अधिकारी फर्मच्या कामकाजाशी संबंधित आर्थिक नोंदी आणि इतर पुरावे देखील तपासण्यात येत आहेत। राममूर्ती नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या FIR नुसार या जोडप्यानं गुंतवणूकदारांपैकी काहींना आयुष्यभराची जमापुंजी, तर काहींना मुलांच्या शिक्षणासाठी, वैद्यकीय खर्चासाठी आणि लग्नासाठी बाजूला ठेवलेले पैसेही गुंतवण्यास भाग पाडलं होतं। काहींनी तर या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मालमत्ता विकून पैसे गुंतवले होते। माहितीनुसार या घोटाळ्यासंदर्भात आतापर्यंत 350हून अधिक व्यक्तींनी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांचे जबाब नोंदवलेत। अधिकाऱ्यांचा असा अंदाज आहे की असे बरेच लोक असू शकतात जे अद्याप पुढे आलेले नाहीत किंवा त्यांना फसवणूक झाल्याची माहिती नाही। माहितीनुसार A&A चिट्स अँड फायनान्स ही गंभीर आर्थिक संकटात सापडले होते। बंगळुरूहून पळून गेलेल्या टॉमी आणि शायनी यांचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। कंपनीनं संपर्क तोडण्यापूर्वी किंवा गायब होण्यापूर्वी त्यांच्या मालकीच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता विकल्या असल्याचा संशय पोलिसांना आहे। खरं तर कोणतीही गुंतवणूक करताना ती योजना किती विश्वासार्ह आहे, कायदेशीर आहे का, परताव्याची हमी कशावर आधारित आहे याचा सखोल विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे। झटपट श्रीमंतीची स्वप्न दाखवणारी अशी लोक तुमची आयुष्यभराची जमापुंजी हिरावून घेऊ शकतात। आज शेकडो गुंतवणूकदार संकटात आहेत। काहींचं संपूर्ण आयुष्याचं आर्थिक नियोजन पणाला लागलंय। पोलीस तपास सुरू आहे, परंतु जे गेलंय ते परत येईलच याची शाश्वती नाही। बंगळुरूतली ही घटना आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणारी आहे। या सगळ्यातून धडा घेत
तुम्ही आणि मी काय करू शकतो तर अशा स्कीम्स पासून सावध राहूया. कोणतीही आर्थिक योजनेत गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊया आणि गरज असल्यास कायदेशीर बाबी तपासूनच पुढे जाऊया. तर या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा एम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.